ओके. जय भीम मित्रांनो. तर मी बरेच दिवस झालं बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण मराठीत शोधत होतो. म्हणजे मराठीत वाचून दाखवावं जसंच्या तसं. हळूहळू सवय लागेल आणि त्यानुसार आपण मग हळूहळू इंग्लिश हे बुक्स वाचत जाऊ. तर मला हे बुक सापडलेले आहेत. तर सुरू करूया मग. ओके. फक्त एक माझं म्हणणं होतं, फेसबुकवर व्हिडिओ बनवण्यापेक्षा लाईव्ह मी यूट्यूबवर बनवावं असं म्हणतोय. कारण यूट्यूबवर सर्च करायला सोपं पडतं. फेसबुकवर ते व्हिडिओ निघून जातात, ते परत सर्च करायला एवढं इंटरफेस त्याचा एवढा चांगला नाही. तर माझं म्हणणं, मी कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे, त्या यूट्यूबवरती जाऊन तुम्ही सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनही दाबला तर इथून पुढे आपल्याला यूट्यूबवर सुरू करता येतं. यूट्यूबवर एक बऱ्यापैकी लोक सबस्क्राईब झाले किंवा यूट्यूबवर सुरू करेल मी. ओके. तर सध्या फेसबुकवर करूया आपण. काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस व्हॉल्यूम 18 पार्ट 1. 17 पर्यंतचे जे व्हॉल्यूम आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत आणि 18चा पार्ट 1, 2, 3, 19, 20 हे असे मराठीमध्ये आहेत. तर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे. चला, या पार्ट 1 मध्ये 1920 ते 1936 काय तुम्ही वाचत राहाल. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पब्लिश केलेला आहे. 2002 ला पब्लिश झालेला आहे बुक. बघा, 2002च्या आधी म्हणजे लोकांना हे मिळतही नव्हतं वाचायला, अशी अडचण आहे. ठीक आहे. हे कार्य जसे स्वहिताचे आहे तसेच हे कार्य राष्ट्रहिताची आहे. चातुर्वर्णांतर्गत अस्पृश्यता नाहीशी झाल्याशिवाय हिंदू समाजाचा तरणोपाय नाही. परस्परांच्या जीवन कलहात तरणोपाय म्हणून कोणत्याही समाजास जी साधन सामग्री अवश्यमय लागते त्या साधन सामग्री समाजाची नीतिमत्ता हे एक मोठे साधन आहे. एवढी गस्त कोणासही कबूल करावी लागेल की ज्या समाजाची नीतिमत्ता अशा प्रकारची आहे की ज्या गोष्टीमुळे समाज एकवट होत नाही त्या गोष्टी स्तुत्य धरल्या जातात व ज्यामुळे तो एकवट होऊ शकतो अशा गोष्टी निषिद्ध मानल्या जातात, त्या समाजास जीवन कलात हार खाली लागणार आहे. उलट पक्षी ज्या समाजाची नीतिमत्ता अशा प्रकारची आहे की ज्या कारणामुळे समाज एकवट होतो ती कारणे स्तुत्य धरली जातात व ज्या कारणामुळे समाज विभंग होतो ती कारणे निंद्य मानली जातात, त्या समाजास जीवन कलहात यश प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. तोच न्याय हिंदू समाज व्यवस्थेस लागू करणे प्राप्त आहे. चातुर्वर्ण व्यवस्था ही लोकविग्रहकारी व्यवस्था आहे व एकवर्णी व्यवस्था लोकसंग्रहकारी व्यवस्था आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसत असता जेणे विग्रह होतो अशा व्यवस्थेचा उदो उदो करणाऱ्या हिंदू समाजाला वारंवार हार खावी लागली तर त्यात नवल काय. ही होत असलेली अनवस्था जर टाळावयाची असेल तर चातुर्वर्ण्याची चौकट मोडून तिचा एक वर्ण केलाच पाहिजे. पृष्ठ क्रमांक 120 वरती हे आलेलं आहे. त्याच्या आधीच यांनी उद्धृत केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण. वस्तुतः स्वराज्य हा शब्द उच्चारताच आम्हाला आमच्यावर झालेल्या गतकाळातील अत्याचार, दमन आणि अन्याय यांची आठवण होते आणि भावी स्वराज्यातही त्याची पुनरावृत्ती होईल अशी आम्हा साधार भीती वाटते. तरीही स्वराज्य मिळावे असेच आमचे मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी हे ऑडिओ फॉर्म मध्ये बनवतोय कारण ज्यांना वाचणं होत नाही त्यांनी ऍटलिस्ट हे व्हिडिओ ऑडिओ घरात चालू ठेवावे जेणेकरून लहान लेकरांना ही पाठवावे. बघा, मोठे ऐकण्याचा काळ गेलेला, मोठ्यांना फार वेगवेगळे इंटरेस्ट सुरू झालेले आहेत. तरी काही वाचत असतील, ऐकत असतील तर अभिनंदन त्यांचं आणि शुभेच्छाही. पण बघा कोण कोण लोक होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन. आता मी काय म्हणत होतो की वाचत असाल तर अभिनंदन आणि शुभेच्छा. पण माझं म्हणणं आहे की लहान लेकरांना
वयाच्या जेवढ्या लवकर पासून वाचनाची किंवा कुठल्याही गोष्टीची सवय लावली किंवा लहान असताना जेवढ्या जास्त गोष्टी शिकवल्या तेवढ्या लवकर ते शिकतात. लहान म्हणजे किती, एकदम लहान, मी म्हणेल पहिली दुसरी तिसरी लाही असेपर्यंत डायरेक्ट वाचायला सवय लावायची, किंवा घरामध्ये हे ऑडिओ चालू ठेवायचे कंटिन्युअस, म्हणजे त्यांच्या कानावर पडू पडू ते त्यांना पाठ होते. ठीक आहे. तर कोण, माननीय नामदार दिलीप वळसे पाटील, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण आणि सहमत रासू गवई, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, एन डी पाटील, लक्ष्मण माने, शांश रेगे, यशवंत मनोहर, गंगाधर पानतावणे, जनार्दन वाघमारे, केशव मेश्राम, टी एम कांबळे, अशोक गोडघाटे, एन जी कांबळे, डॉक्टर एम एल कासारे, हरी नरके, प्रकाश मोरे, श्रीमती चंद्रा अय्यंगार, डॉक्टर एस एन पठाण आणि हरी नरके. ठीक आहे, यांचे पत्ते दिलेत, ॲड्रेस दिलाय सगळ्यांचा, काय आपल्या एवढा कामाचा नाही. मुख्यमंत्री 20 ऑगस्ट 2002च्या प्रस्तावनेत काय म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व, एक मिनिट सगळं व्यवस्थित दिसतंय का मला चेक करू द्या. ठीक आहे, ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व भाषणे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे 18व्या खंडाच्या रूपाने प्रसिद्ध होत आहे. याचा मला अतिशय आनंद वाटतो. हा ग्रंथ संशोधकांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. 18व्या खंडातील डॉक्टर आंबेडकरांची सर्व भाषणे मराठीमध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी ही भाषणे अवश्य वाचावी. या भाषणांवरून डॉक्टर आंबेडकरांच्या महान व्यक्तिमत्वाची कल्पना येईल. डॉक्टर आंबेडकरांनी देशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय इत्यादी विविध विषयांवर वेळोवेळी भाषणे दिली. कोणताही विषय असो, डॉक्टर आंबेडकरांनी त्या विषयाच्या संदर्भात मूलभूत पण वस्तुनिष्ठ विचार मांडलेले आढळून येतात. दलित, कामगार, शेतकरी, महिला या साऱ्यांसंदर्भात त्यांनी मूलगामी विचार मांडले. ते केवळ विचार मांडूनच थांबले नाहीत, तर ते प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी उपाय देखील सांगितले. तरुण पिढीने ही भाषणे वाचावीत असा माझा आग्रह आहे. 21व्या शतकात आपल्या देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचे असेल तर डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 20व्या शतकातील महान समाज क्रांतिकारक नेते आणि विचारवंत होते. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय समाजाला विचारांची एक नवी दिशा दिली. वर्षानुवर्षे रूढी परंपरांच्या निद्रेत असलेल्या भारतीय समाजाला जागे करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी देशातील दलित, पीडित, शोषित, बहुजन समाजाला जागृत करून त्यांना मानवी अधिकार मिळवून दिले. त्यांचे हे क्रांतिकारी कार्य रूढीग्रस्त समाजाला पसणारे नव्हते. त्यामुळे त्यांना खूप विरोध सहन करावा लागला. तरी देखील त्यांनी विरोधाची तमा न बाळगता आपले आंदोलन पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. डॉक्टर आंबेडकरांनी राष्ट्रवादाची संकल्पना मांडून देशातील जनतेला खऱ्या राष्ट्रवादाची ओळख करून दिली. राष्ट्रापेक्षा नेते किंवा लोक महान नाहीत असे त्यांचे स्पष्ट मत होते. मुंबई विधिमंडळात बोलताना डॉक्टर आंबेडकर 4 एप्रिल 1938 रोजी म्हणाले होते की आपण प्रथम भारतीय, शेवटीही भारतीय, भारतीय पलीकडे काही नको हीच भूमिका घ्यावी. हीच वृत्ती खऱ्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला पोषक आहे. डॉक्टर आंबेडकरांचे सारेच विचार हे प्रेरणादायी आहेत. डॉक्टर आंबेडकरांच्या या विचारांचा गांभीर्याने अभ्यास केल्याशिवाय देशाला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने ही भाषणे संकलित करून ती वाचकांना उपलब्ध करून दिली. त्याबद्दल समितीचे हार्दिक अभिनंदन. कालवश मसंत मून यांचे या क्षेत्रातील योगदान आज प्रकर्षाने आठवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणांचे संकलन करण्यासाठी त्यांनी फार मोठी मेहनत घेतली होती. अतिथी संपादक प्राध्यापक अशोक गोडघाटे, प्राध्यापक एम एल कासारे, श्री एन जी कांबळे यांनी उर्वरित भाषणे मिळवण्यासाठी व त्यांचे सुयोग्य संपादन करण्यासाठी घेतलेले परिश्रम मोलाचे आहेत. समितीचे नवयुक्त सदस्य सचिव आणि तरुण पिढीतले संशोधक श्री हरी नरके यांनी या खंडाच्या प्रकाशनाला विशेष गती दिली. खात्याचे मंत्री आणि समितीचे अध्यक्ष श्री दिलीप वळसे पाटील यांनी समितीच्या दरमहा बैठका घेऊन मधल्या काळात प्रलंबित असलेल्या प्रकाशनाच्या कामांना अग्रक्रम दिल्यामुळे हा खंड इतक्या लवकर वाचकांना उपलब्ध होत आहे. समितीचे सर्व सदस्य
आणि ज्यांच्या प्रयत्नामुळे हा उत्तम ग्रंथ वाचकांना उपलब्ध झाला त्या सर्वांना धन्यवाद. विलासराव देशमुख, मुख्यमंत्री. एक मिनिट, परत एकदा मला बघू द्या. ओके. मनोगत काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र भाषणांचा खंड वाचकांच्या हातात देताना मला अतिशय आनंद होत आहे. डॉक्टर आंबेडकरांची संपूर्ण भाषणे संकलित करण्याचे कठीण कार्य डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने केले. त्याबद्दल समितीचे सदस्य, सचिव व सर्व सदस्य अभिनंदनास पात्र आहेत. डॉक्टर आंबेडकरांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने त्यांचे संपूर्ण लेखन आणि भाषणे प्रकाशित करण्याचे कार्य हाती घेतले. डॉक्टर आंबेडकरांचे विचार हे वस्तुनिष्ठ आहेत. वस्तुनिष्ठ विचार हे कधीही कालबाह्य ठरत नाही. डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय समाजात खऱ्या अर्थाने प्रबोधनाचा विचार मांडला. त्यांच्या विचारामुळे देशातील दलित समाजात परिवर्तन घडून आले. ज्या लोकांनी डॉक्टर आंबेडकरांचे क्रांतिकारी तत्वज्ञान स्वीकारले ते लोक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे आढळून येते. डॉक्टर आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करणे आवश्यक आहे. नागपूर विद्यापीठ आणि डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांच्या संदर्भात स्वतंत्र पदव्युत्तर विभाग आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित असलेले शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. तरच देशाची नवी पिढी ही अंधश्रद्धा आणि कालबाह्य रूढींवर विश्वास ठेवणार नाही आणि ती बुद्धिवादी बनेल. डॉक्टर आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ होते. त्यांची भाषणे वाचताना त्यांच्यातील वैचारिक परिपक्वता पदोपदी आढळून येते. त्यांच्या विचारात विज्ञानवाद आणि मानवतावाद या दोहोंचा संगम दिसून येतो. डॉक्टर आंबेडकर हे या देशातील एक असामान्य विचारवंत आणि तत्ववेत्ते होते. त्यांच्या या समग्र भाषणातून देशातील युवा पिढीला निश्चित प्रेरणा मिळेल. श्री वसंत मून यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी समितीच्या ग्रंथ प्रकाशनाच्या कामात दिलेल्या योगदानाची आज आठवण होते. त्यांचे 1 एप्रिल 2002 रोजी दुःखद निधन झाले. काल व श्री मून यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही मौलिक साहित्यसृष्टी जनतेला उपलब्ध व्हावी म्हणून समर्पित वृत्तीने कार्य केले होते. समितीचे नवयुक्त सदस्य सचिव श्री हरी नरके यांनी एप्रिलपासून युद्ध पातळीवर या कामाला प्रारंभ करून गेली अनेक वर्ष काही अपरिहार्य कारणामुळे प्रकाशित न होऊ शकलेले मराठी भाषांतरांचे खंड येत्या काही महिन्यात वाचकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. तसेच मराठीतील खंड 18वाही वाचकांना त्वरित उपलब्ध करून देणे शक्य झाले. आम्ही समितीच्या मे पासून दर महाबैठका घेऊन कामाला गती दिली आहे. समितीचे सर्व सदस्य, विशेषतः खासदार रासू गवई, आमदार जोगेंद्र कवाडे, माजी आमदार TM कांबळे, प्राध्यापक गंगाधर पांतावणे, प्राध्यापक यशवंत मनोहर, प्राध्यापक केशव मेश्राम, प्राध्यापक अशोक घोडघाटे, प्राध्यापक मल कासारे, श्री NG कांबळे आदींनी या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी दिलेले सहकार्य मोलाचे. प्राध्यापक गंगाधर पांतावणे यांनी ग्रंथसूची बनवून दिली. अतिथी संपादक म्हणून प्राध्यापक घोडघाटे, प्राध्यापक कासारे व श्री कांबळे या त्रयींनी अपार मेहनत घेऊन या ग्रंथाचे साक्षेपी संपादन केले. ग्रंथाचे संपादक श्री वसंत मून व श्री हरी नारके आणि अतिथी संपादक प्राध्यापक अशोक घोडघाटे, प्राध्यापक मल कासारे, श्री NG कांबळे यांचे अभिनंदन. दिलीप वळसे पाटील, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य. 18च्या निमित्ताने प्रिय वाचक सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणांचा 18वा खंड वाचकांच्या हातात देताना आमच्या भावना संमिश्र आहेत. डॉक्टर बाबासाहेबांसारख्या 20व्या शतकातील एका सर्वश्रेष्ठ भारतीय वक्त्याची सर्व भाषणे प्रथमच वाचकांच्या हाती पडत असल्याचा अत्यानंद आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या समग्र साहित्याच्या प्रकाशनासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन समर्पित वृत्तीने काम करणारे प्रख्यात संशोधक, संपादक आयुष्यमान वसंत मून यांचे 1 एप्रिल 2002 रोजी झालेले निर्वाण यांचे दुःख अशा आमच्या संमिश्र भावना आहेत. कालवर्ष वसंत मून यांनी केलेल्या या साहित्य मालिकेतील खंड 1 ते 16चे साक्षेपी संपादन देश विदेशात विद्वत, मान्य आणि लोकप्रिय झालेले आहे. शेवटच्या आजारातही आयुष्यमान मून यांची या साहित्याच्या प्रकाशनासाठी सदैव धडपड चालू असायची. महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीचे काम करताना आम्हाला
आयुष्यमान वसंत मून यांचे सदैव मार्गदर्शन मिळत असे. आम्ही सदैव एकत्रच काम करीत असू. त्यांच्या आजारपणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कामात खंड पडू नये म्हणून मून सरांनी समितीचा कार्यभार आमच्याकडे सोपवला. आम्हाला तो आमचा फार मोठा गौरव वाटला. तत्कालीन राज्यपाल डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते 6 सप्टेंबर 2001 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 17वा खंड आयुष्यमान मून यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला. परंतु त्यात काही त्रुटी राहून गेल्याने त्याची विक्री थांबवून निर्दोष खंड तयार करण्यासाठी हरी नरके, प्राध्यापक अशोक गुडघाटे, एन.जी. कांबळे व प्राध्यापक म. ल. कासारे यांचे संपादक मंडळ नेमण्यात आले. दरम्यान मराठीतील खंड 18 आणि 19चे उर्वरित कामांसाठी माननीय खासदार रासू गवई यांनी प्राध्यापक अशोक घोडघाटे, प्राध्यापक म. ल. कासारे व एन.जी. कांबळे यांची अतिथी संपादक म्हणून साथ मिळवून दिली. गवई साहेबांचे मार्गदर्शन आणि आस्थेवाईक पाठपुरावा आणि अतिथी संपादक त्रयींची बेजोड मेहनत यांच्यामुळेच आज हा 18वा खंड वाचकांच्या हाती आम्ही दर्जेदार आणि सुबक निर्मिती मूल्यांसह देऊ शकलो. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या जीवनात विविध प्रसंगी जी भाषणे दिलेली आहेत ती भाषणे या खंडात प्रकाशित केली आहेत. आमच्या संशोधनातून आम्हाला मिळालेली डॉक्टर आंबेडकरांची 351 भाषणे या खंड 18 मध्ये दिलेली आहेत. आमच्या माहितीनुसार त्यांच्या सर्वच भाषणांचा समावेश या खंडात करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर आंबेडकरांनी आणखी भाषणे केलेली असण्याची शक्यता आहे, परंतु ती भाषणे आम्हाला उपलब्ध झालेली नाहीत. तसेच त्या संदर्भात लिखित पुरावाही कुठे मिळाला नाही. या खंडातील सर्व भाषणांची मिळून पृष्ठसंख्या 1800 इतकी आहे. एवढ्या पृष्ठांचा एकत्रित खंड करणे हे वाचकांना हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर होणार नाही. त्यामुळे या 18व्या खंडाचे 3 भाग केले आहेत. पहिल्या भागात 1920 ते 1936 या कालखंडातील भाषणे आहेत. दुसऱ्या भागात 1937 ते 1945 या कालखंडातील भाषणे, तर तिसऱ्या भागात 1946 ते 1956 या कालखंडातील भाषणे आहेत. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रखर सामाजिक प्रबोधनाची सुरुवात 1920 पासून केली. दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे 21 व 22 मार्च 1920 मध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत कोल्हापूर संस्थानचे राजे शाहू छत्रपती महाराज उपस्थित होते. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर आंबेडकरांची निवड करण्यात आली होती. या परिषदेत 21 मार्च 1920 ला डॉक्टर आंबेडकरांनी भाषण दिले. सार्वजनिक जीवनातील डॉक्टर आंबेडकरांचे हे भाषण त्यांचे पहिले भाषण होय. या भाषणाने 18व्या खंडाच्या पहिल्या भाषणाची सुरुवात झाली. पहिल्या भागात 21 मार्च 1920 ते 8 नोव्हेंबर 1936 या कालखंडात डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या भाषणांचा समावेश करण्यात आला आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने डॉक्टर आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला दिलेले ऐतिहासिक भाषण, नागपूर येथील 8 व 9 ऑगस्ट 1930 ला अखिल भारतीय दलित वर्गाच्या परिषदेतील भाषण, गोलमेज परिषदेतील 20 नोव्हेंबर 1930 चे भाषण, 13 ऑक्टोबर 1935 ची धर्मांतराची घोषणा आणि 31 मे 1936 चे मुंबई येथील धर्मांतरासंबंधी मुक्ती कोण पथे अशी ही सर्व महत्त्वाची भाषणे पहिल्या भागात आहेत. दुसऱ्या भागात 16 जानेवारी 1937 ते 27 डिसेंबर 1945 या कालखंडातील भाषणांचा समावेश आहे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या निमित्ताने तसेच निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासंबंधी बाबासाहेबांनी केलेली भाषणे, रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद, नागपूर येथील अखिल भारतीय दलित वर्ग परिषद इत्यादी प्रसंगी डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली महत्त्वाची भाषणे या दुसऱ्या भागात आहेत. तिसऱ्या भागात 14 जानेवारी 1946 ते 25 नोव्हेंबर 1956 या कालखंडातील डॉक्टर आंबेडकरांच्या भाषणांचा समावेश आहे. या भागात डॉक्टर आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्या प्रसंगी त्यांनी दिलेले ऐतिहासिक भाषण आहे. नेपाळ देशातील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत 20 नोव्हेंबर 1956 ला बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावरील डॉक्टर आंबेडकरांचे ऐतिहासिक भाषण झाले. हेच डॉक्टर आंबेडकरांचे शेवटचे भाषण मानले जायचे, परंतु हे भाषण शेवटचे भाषण नाही. काठमांडूवरून भारतात परत येताना ते वाराणसी आणि सारनाथ येथे गेले. त्या ठिकाणी त्यांची काशी विद्यापीठ आणि सारनाथ येथे एकूण 4 भाषणे झाली. काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे 25 नोव्हेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी त्यांनी नाग व आर्य यांच्यातील संघर्ष, बौद्ध धम्म
ब्राह्मण व क्षत्रिय यांचा संघर्ष या संदर्भात आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून विचार मांडले. आर्यांचे भारतात आगमन होण्यापूर्वी नाग लोकांची भारतात वस्ती होती आणि हे नाग लोक आर्यांपेक्षा अधिक सुसंस्कृत असल्याचे या भाषणात डॉक्टर आंबेडकरांनी प्रतिपादन केले. डॉक्टर आंबेडकरांचे आपल्या आयुष्यातील शेवटचे भाषण सारनाथ येथील धम्मेक स्तूपाजवळ 25 नोव्हेंबर 1956 झाले. तथागत बुद्धांनी ज्या ठिकाणी पंचवर्गीय भिक्खूंना आपला पहिला उपदेश करून धम्मचक्र परिवर्तन केले, त्या जागी सम्राट अशोकाने एक स्तूप उभारला. त्या स्तूपास धम्मेक स्तूप म्हणतात. या स्तूपाच्या सावलीत डॉक्टर आंबेडकरांचा स्वागत समारंभ महाबोधी सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचे अखेरचे आणि ऐतिहासिक भाषण झाले. या भाषणात डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की माणसामाणसातील संबंध, प्रेम, करुणा या तत्वानुसार जोडणारा बौद्ध धम्म हा एकमेव आहे. धम्मेक स्तूपाजवळ डॉक्टर आंबेडकरांनी केलेले हे भाषण त्यांच्या जीवनातील शेवटचे भाषण ठरले. या शेवटच्या भाषणाविषयी अनेक लोकांना माहिती नाही. यापूर्वी डॉक्टर आंबेडकरांची काही महत्त्वाची भाषणे मराठी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत, परंतु त्यांची सर्व भाषणे आतापर्यंत वाचक आणि अभ्यासकांना एकत्र उपलब्ध नव्हती. डॉक्टर आंबेडकर लेखन आणि भाषणांच्या या 18व्या खंडामुळे त्यांची मराठी भाषणे एकत्रितरित्या प्रथमच प्रकाशित होत आहेत. या खंडामुळे डॉक्टर आंबेडकरांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांची विशेष सोय झाली आहे. या भाषणांच्या आधारे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे अधिक सखोल आणि वस्तुनिष्ठ अध्ययन करणे शक्य झाले आहे. डॉक्टर आंबेडकरांची भाषणे ही फक्त राजकीय भाषणे आहेत असे नाही, तर त्यांची सर्वच भाषणे विद्वत्ता प्रचूर आणि विचार प्रवर्तक आहेत. त्यामुळे या भाषणांना विशेष मोल आणि महत्त्व आहे. डॉक्टर आंबेडकरांची भाषणे एकत्रितरित्या नव्या पिढीला उपलब्ध करून देण्याचा जो उपक्रम शासन राबवित आहे, ते महाराष्ट्र शासनाचे फार मोठे कार्य आहे. डॉक्टर आंबेडकरांचे खंड 18चे मराठी साहित्य गोळा करण्यासाठी महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ गणले जाणारे मराठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचे आगरच असलेले अतिदुर्मिळ तसेच नवीन पुस्तके हमखास मिळण्याचे ठिकाण असलेल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा महत्त्वाचा वाटा आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात दिनांक 29 जानेवारी 1982 ते दिनांक 25 ऑक्टोबर 1989 पर्यंत या कार्यालयातील कर्मचारी सौ सुमा नेवरेकर यांना डॉक्टर आंबेडकरांचे मराठी साहित्याचे संशोधन करून ते टंकलिखित करण्यासाठी या ग्रंथ संग्रहालयाचे संस्थानिपाल कयाच्युतारी यांनी ग्रंथ संग्रहालयाच्या संदर्भ विभागात बसण्यासाठी सोयीस्कर अशी जागा उपलब्ध करून दिली. या संग्रहालयातून विविध वृत्त, चित्रमय जगत, सत्यदीपिका, ज्ञानप्रकाश, निर्भीड, नवा काळ, केसरी, तरुण भारत, चित्रा, जनता इत्यादी वृत्तपत्रातील साहित्य आम्ही गोळा केले. ग्रंथ संग्रहालयातील कर्मचारी वर्ग आवश्यक असणारे ग्रंथ, वर्तमानपत्रांच्या फाईल्स इत्यादी वेळच्या वेळी तत्परतेने काढून देत असत आणि हे सारे विनामूल्य करत असत. त्यांच्या या अमूल्य सेवेबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद. विशेष गोष्ट म्हणजे हे काम चालू असतानाच महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट ग्रंथालयांना डॉक्टर आंबेडकर पुरस्कार देण्याची घोषणा केली. हा पुरस्कार मिळविण्याचा पहिला मान या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने मिळविला आहे. खंड 18 साठी आवश्यक असलेले जनता पत्राचे बरेचसे अंक नागपूरच्या डॉक्टर आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मिळाले, तर काही अंक मुंबई विद्यापीठातून मिळवून त्यांचे झेरॉक्स करून घेतले. जनता पत्राचे अंक तसे फारच मोठे होते, परंतु तेथील कर्मचारी वर्गाने त्यांचे झेरॉक्स देऊन आम्हाला मोलाचे सहाय्य केले, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. खंड 18चे काम चालू असताना समितीच्या सदस्यांना वेळोवेळी दाखवून त्यांची संमती घेतली जात होती. काही भाषणे प्राध्यापक अशोक गोडघाटे, श्री एन जी कांबळे व डॉक्टर प्राध्यापक कासारे यांना संशोधनाने मिळाली, त्याचा त्यांनी या खंडात समावेश केला. अशा प्रकारे सहाय्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या खंड 18च्या प्रकाशनासाठी सतत प्रयत्नशील असणारे मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील आणि माननीय खासदार श्री रासू गवई यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा खात्याचे मंत्री म्हणून नामदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाताच त्यांनी सर्वप्रथम समितीच्या कामाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून समितीला तात्काळ मुदतवाढ तर दिलीच, पण समितीच्या कामांना अग्रक्रम देण्याचा आदेश विभागाला दिला. नामदार वळसे पाटील
यांनी आपल्या व्यस्ततेमधून वारंवार वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केले. समितीच्या दरमहा बैठका घेऊन प्रलंबित कार्याची त्वरित पूर्तता करण्यावर त्यांनी भर दिला. आज त्यांच्यामुळे समितीच्या उर्वरित सर्व खंडांच्या कामांना विलक्षण वेग दिला गेला असून 21व्या खंडाचा हा नियोजित प्रकल्प अल्पावधीत पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. संदर्भ साहित्याचे आजवर 2 खंड प्रकाशित झाले असून त्यातील मूक नायक व बहिष्कृत भारत या खंडाची दुसरी आवृत्ती संपण्याच्या मार्गावर आहे. आणखी 2 खंड होतील इतके संदर्भ साहित्य समितीकडे उपलब्ध आहे. अशा प्रकारे एकूण 25 खंडांचा हा महाप्रकल्प युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचा समितीचा निर्धार आहे. महाराष्ट्राची शान वाढवणारा हा ग्रंथ प्रकल्प ज्यांच्या पुढाकाराने हाती घेतला गेला ते राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार आजही या प्रकल्पाकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या ग्रंथाला प्राध्यापक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी आपली हातातील सर्व कामे बाजूला ठेवून अतिशय विस्तृत अशी सूची बनवून दिल्याने ग्रंथाचे मोल वाढले. त्यांचे विशेष आभार. या प्रकल्पातील खंड 1 ते 15 आणि खंड 17चे मराठी भाषांतरही आम्ही वाचकांना अतिस्तवर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. समितीच्या सदस्य सचिव पदाची आमच्यावर धुरा सोपवून समितीने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमदार जोगेंद्र कवाडे, माजी आमदार प्राध्यापक टी.एम. कांबळे यांचे मार्गदर्शन आणि ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक गंगाधर पानतावणे, कविश्रेष्ठ प्राध्यापक यशवंत मनोहर, प्रख्यात समीक्षक प्राध्यापक केशव मेश्राम आणि या खंडाची अतिथी संपादक त्रयी तसेच समितीचे सर्व मान्यवर सदस्य यांच्या मार्गदर्शनामुळे समिती आपले नियोजित लक्ष्य निश्चित गाठू शकेल असा आम्हाला विश्वास वाटतो. या खंडाची हाताळण्यास योग्य अशा 3 भागात सुस्पष्ट अक्षरात व सर्वतोपरी आकर्षक पद्धतीने छपाई केल्याबद्दल तसेच वेळोवेळी आम्हाला मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल शासकीय मुद्रण संचालनालयातील उपसंचालक श्री उत्तम सोनवणे आणि शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार नागपूर येथील प्रभारी व्यवस्थापक श्री रुपेंद्र मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनपूर्वक आभार. या समितीचे कार्य ज्या विभागातून चालते त्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय येथील प्रधान सचिव श्रीमती चंद्रा अय्यंगार, उपसचिव श्री मु.ध. अंबादे व कार्यासन अधिकारी श्रीमती सौ. घोरपडे यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे त्यांनी वेळोवेळी समितीला आवश्यक असणाऱ्या शासकीय गोष्टींची पूर्तता केल्याने व त्यांना खंड प्रकाशनाच्या असलेल्या ओढीमुळे शासकीय अडथळे दूर होऊन आम्हाला मोलाचे सहाय्य झाले. याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर S.N. पठाण आणि सहसंचालक डॉक्टर अ.दा. सावंत यांच्या मौलिक सहकार्यामुळेच आमचे काम सुरळीतपणे चालू असते. आमच्या कार्यालयातील कर्मचारी सौ सुमित्रा मारुती नेवरेकर, सौ शलाका शैलेंद्र तांबे, श्री कमलाकर नीलवर्ण, श्री मारुती पाडावे व श्री विजय अनंत वैद्य यांनी टंकलेखन, पत्रव्यवहार इत्यादी बाबीत परिश्रम घेऊन या खंडाच्या निर्मितीत सहाय्य केले. माननीय मुख्यमंत्री नामदार विलासराव देशमुख यांनी या ग्रंथाला दर्जेदार प्रस्तावना लिहून दिली. मुख्यमंत्री सचिवालयातील उपसचिव आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक श्री भूषण गगरानी हे साहित्यप्रेमी आहेत. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांवरील प्रेमापोटी ते समितीला सर्व प्रकारचे सहकार्य नेहमीच देत असतात. त्यांच्या विभागातील संचालक श्री प्रल्हाद जाधव, उपसंचालक श्री भीम कौशल यांचेही सहकार्य आम्हाला मिळत असेल. उपमुख्यमंत्री नामदार छगन भुजबळ, अर्थमंत्री नामदार जयंत पाटील, राज्यमंत्री श्री अनीस अहमद, खासदार रामदास आठवले आणि खासदार प्रकाश आंबेडकर आदी मान्यवरांचे आम्हाला सदैव सहकार्य असते. वित्त विभागातील सहसचिव श्री सुरेश गायकवाड यांच्या सहकार्यामुळे समितीच्या कामांना गती येते. या सर्वांचे आम्ही कृतज्ञ आहोत. या खंडासाठी आम्हाला अनेकांचे सहाय्य झाले त्या सर्वांचे आभार. कालवश वसंतमून यांनी नियोजन आणि संकलन केल्यानुसार ही ग्रंथमालिका पूर्ण करण्यासाठी वाचकांच्या सहभागाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. या मालिकेतील अनेक खंडांच्या आवृत्त्या आज संपलेल्या आहेत. आम्ही त्यांच्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित करण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. भारतरत्न आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांच्या प्रती हातोहात संपत असतात. देश विदेशातून या ग्रंथांना मोठी मागणी असते. यातून शासनाला मोठ्या प्रमाणावर विदेशी चलनही प्राप्त होते. आज देशात केंद्रीय पातळीवर संविधान समीक्षा आणि शिक्षणाचे ब्राह्मणीकरण यातून घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयत्न चालू आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन म्हणजे परिवर्तनवादी चळवळींचे ऊर्जा केंद्र होय. प्रतिगामी, जातीयवादी आणि धर्मांध शक्ती आक्रमकपणे उचल खात असताना, देशात प्रतिक्रांती सदृश्य वातावरण असताना बाबासाहेबांची ही भाषणे युवा पिढीला नवी चेतना देतील आणि क्रांती सन्मुख बनवतील असा विश्वास वाटतो. आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत कृपया कळवावे. आपला सेहांकित हरी नरके, सदस्य सचिव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, मुंबई. संपादकीय. महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत प्रकाशित झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या खंड मालिकेतील हा 18वा खंड वाचकांच्या हाती देताना होत असलेला आनंद अवर्णनीय आहे. नव्हे, जीवनाच्या कृतार्थतेचं ते समाधान आहे. प्रस्तुत खंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात दिलेल्या भाषणांचा अंतर्भाव आहे. त्यांनी या देशात केलेल्या महान क्रांतीत त्यांच्या भाषणांचे योगदान अभूतपूर्व आहे. या माध्यमातून लाखो लोकांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला. गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, त्यानंतर तो त्याविरुद्ध बंड करून उठेल. या त्यांनी उद्धृत केलेल्या सुप्रसिद्ध वचनाप्रमाणे भारतातील गुलामगिरीत पिचत पडलेल्या दलितांना जे कर्मविपाकाच्या सिद्धांताला मान्यता देत, स्वतःच्या नशिबाला दोष देत ती गुलामगिरी निमूटपणे भोगत होते, तिची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून त्यांना करून दिली. त्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्यांना या माध्यमातून उद्युक्त केले. आपल्या भाषणांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे वर्णन करताना 14 जानेवारी 1955 रोजी मुंबईतील एका भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बऱ्याच दिवसांपासून मी एक निर्णय घेतला होता की कोणत्याही सार्वजनिक कार्यात नुसत्या व्याख्यानासाठी कधीच हजर राहावयाचे नाही, कारण नुसत्या व्याख्यानबाजीचा मला कंटाळा आहे. व्याख्यानात माझा सारा जन्म गेला आहे, उभी हयात गेली आहे. तथापि माझ्या व्याख्यानांचा समाजावर काहीच परिणाम झाला नाही असे नाही. आज माझ्या पुढे अस्पृश्य समाजात जी जागृती झालेली दिसून येत आहे, ती माझ्या व्याख्यानांचेच फळ आहे असे मी अभिमानाने सांगू शकतो. प्रस्तुत खंड भाग 3, पृष्ठ 425. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सुरुवातीच्या सार्वजनिक जीवनाच्या काळाचे वर्णन करताना म्हणतात, ज्या वेळेस मी चळवळ सुरू केली त्यावेळेस मी अध्यक्ष आणि टेबल एवढेच होतो. त्याच्यावरून मी हताश झालो नाही. प्रस्तुत खंड भाग 3, पृष्ठ 347. ज्याचे सार्वजनिक जीवन अशा पद्धतीने सुरू झाले, त्या माणसाने स्वतःच्या कर्तृत्वाने काळाला नवी दिशा दिली. त्याच्या सभेला लाखोच्या संख्येने माणसे यायला लागली. तीही उत्स्फूर्तपणे दूरदूरून पायपीट करीत. ज्यांनी त्यांची भाषणे ऐकली तो प्रसंग त्यांच्या जीवनातील एक अमोल ठेवा ठरला, जो त्यांनी स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अमोघ वक्तृत्वाने या देशात सर्वंकष क्रांती घडून आणली. भारतीय समाजाचे असे एकही अंग नाही की ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही. या सर्वंकष क्रांतीसाठी त्यांनी जी आयुधे वापरली, त्यामध्ये त्यांची ओजस्वी वाणी या अत्यंत प्रभावशाली आयुधाचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यामुळेच भारतीय समाजाला क्रांती सन्मुख होणे भाग पडले ही वास्तवता कोणालाही नाकारता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातील तळागाळातील लोकांच्या मनात ज्वलंत स्वाभिमानाची भावना निर्माण करून जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांनी संपूर्णतः बदलवला. जुन्या परंपरागत विचारांचा, चालीरीतींचा लाखो लोकांनी एका क्षणात त्याग केला. माणूस स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार झाला. माझे जीवन मी कोणावर सोपवणार नाही, ते मी स्वतः घडवणार आहे, ही भावना दलितांच्या मनात निर्माण झाली. ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांचा परिणाम आहे. एका माणसाने आपल्या भाषणांच्या द्वारे असंख्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. ही किमया केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करू शकले. जगाच्या आजवरच्या इतिहासात अशी घटना न भूतो न भविष्यती म्हणावी लागेल. त्यांच्या भाषणांनी देशातील तळागाळातील शोषितांचे जीवन उजळून निघाले. त्यांच्या जीवनाला मान्यता मिळाली, त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. एका ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटननी बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन एक धाडसी योद्धा, ब्रेव्ह फायटर असे केले आहे. ते यथार्थ आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात एक घनघोर असा संग्राम केला, त्यातूनच आधुनिक भारताची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. इटलीतील मॅझिनीच्या विचार अमर असतात या विधानावर स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विचार सुद्धा मर्त्य आहेत. ज्याप्रमाणे रोपट्यांना पाण्याची आवश्यकता असते, अन्यथा त्याच्या विना ते करपून जातात, त्याचप्रमाणे विचारांना सुद्धा प्रचार व प्रसाराची नितांत आवश्यकता असते, अन्यथा प्रचार व प्रसाराभावी ते नष्ट होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैशिष्ट्य असे की ते केवळ मूलभूत विचार देऊनच थांबले नाहीत. त्या विचारांच्या रोपट्यांना त्यांनी स्वतःच्या भाषणांच्या माध्यमातून असंख्य लोकांपुढे ठेवून त्यांच्या मनात ते विचार रुजवून ते चिरकाल टिकतील अशी तजवीज करून ठेवली आहे. आज असंख्य लोक त्यांच्या विचारांना स्वतःचा जीवन मार्ग समजून आपले जीवन घडवित आहेत. राष्ट्र उभारणीसाठीही त्यांच्याच विचारांचे अनन्यसाधारण महत्व आहे याची जाणीव अनेक विचारवंतांना झाली आहे, होत आहे. दिवसेंदिवस त्या विचारांची गरज भासत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील विषयांचा आवाका प्रचंड होता. अस्पृश्यांना मानवी जीवन प्राप्त करून देणे, दलित, शोषित व वंचितांना आपल्या भविष्यातील लढे उभारण्यासाठी प्रेरणा देणे, देशातील सामाजिक राजकीय प्रवाहात त्यांना सामील करून त्यांचे अधिकार मिळवून देणे, बहुजन समाजाला धार्मिक गुलामीतून मुक्त करणे, राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मार्गांचा स्वीकार करण्याचे आवाहन करणे व देशाच्या विकासाच्या नवीन दिशा शोधणे इत्यादी एक ना अनेक विषय त्यांनी आपल्या भाषणातून हाताळले, याची प्रचिती या खंडातील भाषणांमधून पदोपदी येते. मानवी जीवनाशी संबंधित, मानवी जीवनाला आकार देणाऱ्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक विषयांवर आपल्या जीवनात विविध प्रसंगी त्यांनी भाषणे दिली. सर्व धर्मांचा साकल्याने अभ्यास करून संपूर्ण मानव जातीला कोणता धर्म कल्याणकारक ठरू शकेल हे केवळ सांगून थांबणारा नव्हे, तर त्या दिशेने पाऊल टाकणारा एक कृतिशील धर्मज्ञ, अमानवी विचारांवर तुटून पडणारा आणि त्या विचारांच्या जागी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांची प्रत्यक्षात प्रस्थापना करणारा महान समाज क्रांतिकारक, भारताच्या आर्थिक विकासासाठी कोणत्या आर्थिक धोरणाचा स्वीकार करणे योग्य होईल हे सांगणारा नानावलेला अर्थतज्ञ, राजकीय जीवनात एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य आणि राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर झाले पाहिजे हे स्वतः प्रमुख शिल्पकार असलेल्या संविधानाच्या माध्यमातून आग्रहाने प्रतिपादन करणारा राजकीय विचारवंत, प्रसंगी स्वतःच्या समाज हिताचा बळी देऊन देश हिताला प्राधान्य देणारा थोर राष्ट्रभक्त, भारताला आवश्यक शैक्षणिक धोरणाचा मूलतः विचार करून वंचितांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा थोर शिक्षण तज्ञ अशा विविध जीवनस्पर्शी पैलूंनी साकारलेले डॉक्टर आंबेडकरांचे विलोभनीय व्यक्तिमत्व प्रस्तुत खंडाच्या माध्यमातून वाचकांसमोर उभे राहणार आहे. समाज परिवर्तनाच्या संघर्षात सहभागी असणाऱ्या आणि होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीच केवळ नव्हे तर भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी धडपडणाऱ्या, तशी आस्था मनात जोपासणाऱ्या सर्व भारतीयांसाठी या खंडात अंतर्भूत भाषणातील विचार दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतील असा ठाम विश्वास आहे. या कार्यालयाने या खंडाचे काम पाहण्याची जबाबदारी प्राध्यापक अशोक गोडघाटे, प्राध्यापक डॉक्टर M.L. कासारे आणि N.G. कांबळे या संपादक मंडळावर सोपविल्यावर त्यांनी विविध वृत्तपत्रे, नियतकालिके आणि ग्रंथांतून 171 नवीन भाषणे शोधून या खंडात समाविष्ट केली आहे. खंडातील एकूण भाषणाची संख्या आता 351 आहे. यातील काही भाषणे विविध परिषदेत, अधिवेशनात झालेली आहेत. त्या परिषदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही प्रसंगी आपले थोडक्यात विचार व्यक्त केले आहेत. त्यांना स्वतंत्र भाषणाचे स्वरूप न देता मुख्य भाषणाच्या पार्श्वभूमीमध्ये त्यांचा अंतर्भाव केला आहे. प्रस्तुत खंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच प्रकाशित भाषणांचा समावेश नाही याची संपादकांना जाणीव आहे. ती मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यातून काही मिळू शकली नाहीत याचा खेद आहे. जर कुणाजवळ या व्यतिरिक्त भाषणे असल्यास त्यांनी ती या कार्यालयास उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून या खंडाच्या पुनर्मुद्रणाच्या वेळी त्यांचा समावेश करता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या वास्तव्यात आणि इतर ठिकाणी आपले सहकारी आणि कार्यकर्ते
यांच्याशी चर्चा करीत असत, तसेच त्यांना मार्गदर्शनही करीत असत. अशा काही प्रसंगांचा वृत्तांत वृत्तपत्रांमधून त्याकाळी प्रकाशित झाला. जरी सीमित लोकांपुढे हे विचार व्यक्त केल्या गेले तरी ते वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्याने त्याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा चर्चेचाही या खंडात अंतर्भाव केला आहे. अर्थातच ही संख्या फार कमी आहे. काही भाषणे वृत्तांताच्या स्वरूपात प्रकाशित झाली होती, त्यांना भाषणाचे स्वरूप दिले. काही अपवादात्मक प्रसंगी तसे करता आले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतील महत्त्वपूर्ण भाषणांपैकी 3 भाषणांचा अंतर्भाव या खंडात केला आहे. त्यापैकी संविधानाचा मसुदा संविधान सभेला सादर करताना दिनांक 4 नोव्हेंबर 1948 ला केलेल्या आणि 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत केलेल्या शेवटच्या भाषणांचा मराठी अनुवाद जनतापत्रात प्रकाशित झाला. तसेच 17 डिसेंबर 1946 ला संविधान सभेत त्यांनी केलेल्या पहिल्या भाषणाचा वृत्तांत सारांश रूपाने जनतेत आला आहे. हे वृत्तांत याचबरोबर इतर उपलब्ध अनुवादांचेही संपादकांनी अवलोकन केले, पण ते अपूर्ण असल्याचे जाणवले. त्यामुळे त्या भाषणांचा तसेच अशाच प्रकारच्या कारणांसाठी गोलमेज परिषदेतील त्यांच्या 3 भाषणांचा मराठी अनुवाद स्वतःच करावा असा निर्णय संपादकांनी घेतला. तो अनुवाद या खंडात अंतर्भूत केला आहे. इतर उपलब्ध अनुवादांच्या तुलनेत तो अधिक योग्य आहे अशी धारणा आहे. मूळ प्रकाशित भाषणांना गावाचे, परिषदेचे, दौऱ्याचे वगैरे शीर्षके देण्यात आली होती. जसे डॉक्टर आंबेडकरांचे निपाणी येथील भाषण, नगरचे बातमीपत्र, अखिल भारतीय दलित वर्ग परिषद, हिंदी समाज सुधारणा, इमारत खंडाची सभा, अशा प्रकारची सर्व शीर्षके बदलवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणाला अनुरूप शीर्षके देण्यात आली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांच्या भाषणांनी इतिहास घडविला हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. ज्या परिस्थितीत ही भाषणे झाली तिला एक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भ आहे, मूल्य आहे. ज्या प्रसंगी त्यांनी भाषणे दिली ते सारे प्रसंग चळवळीचा, आंदोलनाचा अभिन्न भाग बनले आहेत. तो प्रसंग वस्तुनिष्ठपणे वाचकांच्या नजरेपुढे उभा राहण्यासाठी भाषणांना पार्श्वभूमी देण्याचा धोरणात्मक निर्णय संपादक मंडळाने घेतला. ही पार्श्वभूमी देताना तिला सलग स्वरूप प्राप्त होण्यासाठी कधी कधी एखाद दुसरे वाक्य लिहिण्यापलीकडे संपादक मंडळाने आपल्या पदरचा एकही शब्द उपयोगात आणला नाही. प्रकाशित झालेल्या साहित्याचाच यासाठी उपयोग केला आहे आणि त्याचा स्रोतही दिला आहे. ज्या भाषणांची पार्श्वभूमी प्राप्त होऊ शकली नाही तिथे ती देता आली नाही, परंतु अशी भाषणे अपवादात्मकच आहेत. भाषण प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रात काही भाषणांना पार्श्वभूमी मुळीच नव्हती, तर काहींना ती त्रोटक स्वरूपात होती. ती इतरत्र शोधून तिचा संबंधित भाषणात अंतर्भाव केला आहे. काही भाषणात पार्श्वभूमीच्या अंतर्गत मानपत्र, पत्र, पत्रके आदी इंग्रजीत आहेत. त्यात तत्कालीन इंग्रजी लिहिण्याच्या प्रथेत कोणताही बदल न करता ती जशीच्या तशीच अंतर्भूत केली आहे. प्रस्तुत खंडाच्या संपादनाची जबाबदारी संपादक मंडळावर सोपविल्याच्या आधीपासून आज आमच्यात नसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे विशेष कार्य अधिकारी वसंत मून यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या दुःखद निधनाने या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेत प्रचंड पोकळी निर्माण झाली. संपादक मंडळाला ती सातत्याने जाणवत होती. या खंडाच्या निर्मितीतील त्यांचे योगदान मोलाचे आहे. प्रस्तुत खंड पूर्णत्वास येण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे ज्येष्ठ सदस्य माननीय खासदार रासू गवई यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या प्रयत्नामुळे हा खंड मार्गी लागला. हा खंड सर्व दृष्टीने परिपूर्ण होण्यात डॉक्टर गंगाधर पानतावणे आणि प्राध्यापक केशव मेश्राम यांचा मोलाचा वाटा आहे. या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेत सर्वश्री प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले, प्राध्यापक डॉक्टर विजय कविमंडन, प्राध्यापक डॉक्टर भा ल भोळे, प्राध्यापक गौतम खू कांबळे, प्राध्यापक दत्तानंद इंगोले, प्राध्यापक डी एस मून, प्राध्यापक आर के तुपे, संजय एन कांबळे आणि बी एन बागडे यांचे सहकार्य लाभले. वसंत मून यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट, नालंदा 447, हनुमान नगर, नागपूर येथून अधिकांश भाषणे उपलब्ध झाली. भालचंद्र लोखंडे, महेंद्र गांजरे, रमेश कोसारे आणि प्रल्हाद मेंढे यांच्याकडून काही प्रमाणात साहित्य उपलब्ध झाले. प्रदीप गायकवाड आणि विनोद आटे फोटोग्राफर यांच्याकडून छायाचित्र प्राप्त झाले. त्यांचे आभारी आहोत.
डॉक्टर कृष्णा एम कांबळे आणि डॉक्टर सिद्धार्थ जे कांबळे यांनी वेळोवेळी केलेल्या मौलिक सूचना आणि त्यांचे सहकार्य विसरता येणार नाही. शासकीय मुद्रणालय नागपूरचे व्यवस्थापक श्री रु. मोरे यांनी या खंडाच्या सुबक आणि सुंदर मुद्रणासाठी तसेच वेळापत्रकाप्रमाणे छपाई होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसेच या मुद्रणालयातील संबंधित कर्मचाऱ्यांनी आस्थापूर्वक केलेल्या सहकार्यामुळेच हा खंड नियोजित वेळेत प्रकाशित होऊ शकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती संपादक मंडळाच्या पाठीशी असल्याची जाणीव निश्चितच उत्साह वाढवणारी होती. प्राध्यापक अशोक गोडगाटे, प्राध्यापक डॉक्टर म. कासारे, एन.जी. कांबळे. ओके, तर हे एवढी प्रस्तावना आणि आधी मान्यवरांचे मनोगत झाले. आता ही आहेत भाषणे. तर आपण भाषणे सुरू करूया. साडेतीनशे भाषण वाचायची आपल्याला, 350. ओके, आता थोडं मला बघू द्या सगळं व्यवस्थित चाललंय का. ठीक आहे, ओके, 2 मिनिटं. ठीक आहे, सगळं व्यवस्थित चाललंय अशी मी आशा करतो. काही अडचण आली तर तुम्ही लोकांनी मला सांगत राहायला पाहिजे. 1 मिनिट. ओके, ठीक आहे. जय नंबर 1 म्हणजे भाषण नंबर 1. जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाच्या परिषदेची पहिली बैठक मुक्काम माणगाव संस्थान कागल येथे तारीख 21-22 मार्च सन 1920 रोजी भरली होती. पहिला दिवस पाडव्याचा होता, तरी पण सभेस जवळजवळ 5,000वर समुदाय जमला होता. याही पेक्षा जास्त समुदाय जमला असता, परंतु आजूबाजूच्या कित्येक खेड्यापाड्यातील बहिष्कृत लोकांची, कुलकर्णी, तलाठी वगैरे लोकांनी अशी समजूत करून दिली की ही सभा बाट्या लोकांची असून अध्यक्ष देखील बाटलेलेच आहेत. यास्तव अशा सभेस जाणे अप्रशस्त आहे असे सांगून बऱ्याच लोकांची मने या सभेबद्दल कलुषित केली होती. सभेस कोल्हापूर दरबारातील वरिष्ठ दर्जाची व बहिष्कृतांची हितेच्छू मंडळी हजर होती. काही थोडे ब्राह्मण गृहस्थही हजर होते, परंतु डिप्रेस क्लास मिशन व इतर बहिष्कृतांच्या हितासाठी झटणाऱ्या कोणत्याही संस्थेचे एक पिसू देखील आले नव्हते, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे. दिवस पहिला. परिषदेच्या कामास तारीख 21 रोजी 5 वाजता सुरुवात झाली. प्रथमतः स्वागत कमिटीचे अध्यक्ष श्री दादाराव राजे साहेब इनामदार यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी प्रतिनिधींनी अशा लहानशा खेडेगावात सणवार, घरगुती अडचणी इत्यादी काही न पाहता सभेस येण्याची तसदी घेतली, याबद्दल त्यांचे आभार मानले. आजच्या परिस्थितीचे वर्णन करून ही परिषद का बोलवण्यात आली याचे दिग्दर्शन केले. हल्लीच्या स्वराज्याच्या काळात इतर लोक आपले बरे करतील असे समजून त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या स्वजन्मधाराचे महत्व कार्य आपण स्वतःच केले पाहिजे असे सांगून त्यांनी आपले भाषण संपविले. नंतर रीतीप्रमाणे सूचना व अनुमोदन मिळाल्यावर परिषदेचे नियोजित अध्यक्ष श्री भीमराव आंबेडकर हे टाळ्यांच्या कडकडात स्थानापन्न झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले, ही परिषद अनेक दृष्टींनी अभूतपूर्व आहे. मुंबई इलाख्यातील परिषदेचा हा तसा पहिलाच प्रसंग आहे व आपल्या लोकात आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली कळकळही तितकीच अपूर्व. त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून येत असलेली विचारक्रांतीही तशीच अपूर्व आहे. आजवर आपल्या लोकास वाटत होते की आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपले दुर्भाग्य होय आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्या कारणाने आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे.
हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लीलेचा परिपाक आहे असे वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे असे वाटू लागले आहे. ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्य मात्राचे संघटन दोन आदी तत्वांना धरून झालेले दृष्टीस पडते. एक जन्मसिद्ध योग्य अयोग्यता व दुसरी जन्मसिद्ध पवित्रता अपवित्रता. या दोन तत्वानुसार हिंदू लोकांची विभागणी केली तर त्याचे 3 वर्ग होतात. नंबर 1 जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असे म्हणतो तो. नंबर 2 ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राह्मणांपेक्षा कमी दर्जाची आहे असा जो वर्ग तो ब्राह्मणेतर वर्ग. आणि 3 जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र अशांचा जो वर्ग तो आपला बहिष्कृत वर्ग होय. अशा रीतीने वर्गीकरण करून धर्माने ठरवून दिलेल्या श्रेष्ठतेच्या व पवित्रतेच्या विषम प्रमाणांचा या 3 वर्गावर परिणाम झाला आहे. जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे. ब्राह्मणेतरास जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे. त्यांच्यात विद्या नाही म्हणून ते आज मागे राहिले आहेत. ब्राह्मणेतरास जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे. त्यांच्यात विद्या नाही म्हणून ते आज मागे राहिले आहेत. तरी पण विद्या व द्रव्य मिळविण्याचे मार्ग त्यांना मोकळे आहेत. ही दोन्ही जरी त्यांचे जवळ आज नसतील तरी त्यांना ती उद्या मिळणार आहे. आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे फारच शोचनीय झाली आहे. अनेक दिवस अयोग्य व अपवित्र मानून घेतल्यामुळे नैतिक दृष्ट्या आपल्यातील आत्मबल व स्वाभिमान ही जी उन्नतीची आद्य कारणे ती अगदी लोपून गेली आहेत. सामाजिक दृष्ट्या हिंदू धर्मीयांप्रमाणे त्यांना हक्क नाही. त्यांना शाळेत जाता येत नाही, सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही व रस्त्यावर चालता येत नाही, वाहनाचा उपयोग करून घेता येत नाही इत्यादी प्रकारच्या कनिष्ठ हक्कांना देखील ते दुरावले आहेत. जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे आर्थिक दृष्ट्या त्यांचे तितकेच नुकसान झाले आहे. व्यापार, नोकरी व शेती हे जे धनसंचयाचे 3 मार्ग आहेत ते त्यांना खुले नाही. विटाळामुळे गिराईक मिळत नसल्या कारणाने त्यांना व्यापार करण्याची सोय उरली नाही. शिवाशिवीमुळे त्यांना नोकरी मिळत नाही व कधी कधी गुणाने योग्य असूनही खालचे जातीचे असल्यामुळे इतर लोक त्यांच्या हाताखाली नोकरी करण्यास कचरतात म्हणून त्यांना नोकरी मिळणे जड जाते. याच भावनेमुळे मिलिटरीतून त्यांचा उठाव झालेला आहे. शेतीच्या बाबत त्यांची तशीच दशा आहे. अशा हाडकी हडवळ्यापेक्षा भुईचा तुकडा विशेष कोणाला आहे. अशा प्रकारे नाडलेल्या समाजाची उन्नती होणार नाही. नैसर्गिक गुण व सानुकूल परिस्थिती ही 2 उन्नतीची आद्य कारणे आहेत. बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची वाण नाही हे सर्वांस मान्य आहे, परंतु त्यांचा विकास होत नाही याचे मूळ कारण त्यांना परिस्थिती सानुकूल नाही हे होय. परिस्थिती सानुकूल करून घेण्यास अनेक उपाय सुचविले जातात, परंतु याकरिता आपण राजकीय सामर्थ्य संपादले पाहिजे व जातवार प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय आपल्या हाती राजकीय सामर्थ्य येणार नाही. सत्यमेव जयते हे तत्व पोकळ आहे. सत्याचा जय होण्यास आपण आपली चळवळ कायम ठेवली पाहिजे असे सांगून त्यांनी आपले प्रास्ताविक भाषण संपविले. नंतर विषय नियामक कमिटी नेमण्यात येऊन पहिल्या दिवसापुरते परिषदेचे काम संपले. दिवस दुसरा. परिषदेच्या कामास 3 वाजता सुरुवात झाली. त्या प्रसंगी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी हजर राहून सर्व बहिष्कृत वर्गास ऋणी करून सोडले. ते आपल्या भाषणात म्हणाले, आज माझे प्रिय मित्र आंबेडकर यांनी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहे. त्यांच्या भाषणाचा लाभ मला मिळावा म्हणून मी शिकारीतून बुद्ध्या येथे आलो आहे. मिस्टर आंबेडकर सर्व मागासलेल्या जातींचा परामर्श घेतात याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करीतो. महार, मांग, चांभार, ढोर हे खरोखर वैश्य जातीचे असून व विशेषतः महार लोक पूर्वी महारकी सूत काढून व्यापार करीत असता त्यांना अस्पृश्य कोणी ठरविले असेल कोण जाणे.
अशा वैश्यांचा धंदा सोडून दस्यू म्हणजे नोकर आणि नोकर म्हणजे अतिशूद्र. तेव्हा आंबेडकरांनी असा हा धंदा का पत्करला आहे मला कळत नाही. तथापि मी इथे जन्मलेल्या सर्व लोकांस हीच विनंती करतो की आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेस पोहोचवण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढीत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळविण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात. पशु पक्षी देखील आपल्याच जातीचा पुढारी करतात. पक्षात कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीही पक्ष्यांचा पुढारी नसतो. गाय बैल मेंढरे यात मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो. त्यामुळे शेवटी त्यांना कसाब खाण्यात जावे लागते. आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे. विद्वानात ते एक भूषणच आहेत. आर्य समाज, बुद्ध समाज व ख्रिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते, परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरता तिकडे गेले नाहीत. याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो. माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते. नंतर खालील ठराव सभेत सर्वानुमते पास झाले. नंबर 1, महायुद्धात ब्रिटिश सरकारला व दोस्त राष्ट्रांना जय मिळाल्याबद्दल ही परिषद आनंद व्यक्त करीत आहे. नंबर 2, श्रीमन महाराज शाहू छत्रपती सरकार इलाखा करवीर यांनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिले आहे. याबद्दल त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा, असे या परिषदेचे मत आहे. नंबर 3, जे राजे महाराजे व संस्थानिक बहिष्कृतांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांचे ही परिषद मनपूर्वक आभार मानते. नंबर 4, दरेक व्यक्तीच्या उन्नतीला सानुकूल सामाजिक परिस्थितीची अत्यंत जरुरी आहे. जन्मसिद्ध अयोग्यता व जन्मसिद्ध अपवित्रता यामुळे हिंदुस्थानातील सामाजिक परिस्थिती बहिष्कृत वर्गाच्या उन्नतीस अनुकूल आहे. सामाजिक परिस्थिती बहिष्कृत वर्गाच्या उन्नतीस प्रतिकूल आहे. इतकेच नव्हे तर त्यामुळे हा वर्ग सर्वसाधारण अशा मानवी हक्कास देखील दुरावला आहे. बहिष्कृत लोक हे हिंदी साम्राज्याचे घटक आहेत व ते इतर हिंदी लोकांप्रमाणे त्यांना खालील मानवी हक्क आहेत. सार्वजनिक रस्ते, विहिरी, तलाव, शाळा, धर्मशाळा तसेच लायसन्स खाली असलेल्या करमणुकीच्या जागा, भोजनगृहे, वाहने इत्यादी सार्वजनिक सोयींचा उपयोग घेण्याचा त्यांना हक्क आहे. गुणसिद्ध योग्यतेने त्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा हक्क आहे. वरील हक्क उपभोगितांना जेव्हा म्हणून अडचण पडेल त्यावेळी ती दूर करण्यास सरकारने कायद्याने मदत करावी, असे या परिषदेचे मत आहे. नंबर 5, प्राथमिक शिक्षण मुला-मुलींचा भेद न करिता जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सक्तीचे व मोफत करण्यात यावे. बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरुरीचे आहे. त्याशिवाय त्यांची उन्नती होणार नाही. म्हणून त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करण्यास शाळा मास्तर, डेप्युटी असिस्टंट, डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर त्यांचे हितेच्छू असले पाहिजेत. ज्या अर्थी इतर वर्गातील माणसे बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष किंबहुना अनुदारपणाही दाखवतात, त्या अर्थी वरील प्रकारचे अधिकाऱ्यात बहिष्कृत वर्गातील माणसे असावीत, असे या परिषदेचे मत आहे. तसेच बहिष्कृत वर्गाचे मास्तर ट्रेंड होण्यास त्यांना विशेष सवलत देऊन तसेच बहिष्कृत वर्गाचे मास्तर ट्रेंड होण्यास त्यांना विशेष सवलत देऊन त्यांचा प्रवेश होण्याची सोय सरकारने करावी, अशी या परिषदेची आग्रहाची विनंती आहे. बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्यास दरेक जिल्ह्याला बहिष्कृत वर्गापैकी निदान एक डेप्युटी किंवा असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर असावं व त्या दर्जाला ट्रेनिंग कॉलेजची 3rd इयर परीक्षा पास झालेला किंवा मॅट्रिक पर्यंत शिकलेला इसम लायक समजला जावा, असे या परिषदेचे मत आहे. नंबर 7, खालसातील ज्याप्रमाणे मुसलमानांना व म्हैसूर संस्थानातील
ब्राह्मणेतर व बहिष्कृत वर्गाच्या विद्यार्थ्यांना मध्यम व वरिष्ठ शिक्षणार्थ मुबलक शिष्यवृत्त्या दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांना ब्रिटिश हद्दीत तशाच शिष्यवृत्त्या मिळाव्या अशी या परिषदेची आग्रहाची विनंती आहे. नंबर 8. सर्वत्र स्पृश्य व अस्पृश्यांना शाळा एकत्र असाव्या असे या परिषदेचे मत आहे. 9. हल्ली दिसून येत असलेली महारकी वतनदारांची स्थिती अगदी हलाखीची आहे असे कष्टाने म्हणावे लागेल. या हलाखीची कारणे 2 असावी असे या परिषदेत वाटते. नंबर 1. महार वतनदारांना पड वगैरे अगदी गलिच्छ कामे करावी लागत असल्यामुळे त्यांच्या वतनदारीवर कमीपणाची छटा उमटली आहे. नंबर 2. वतनी जमीन वतनदारात पिढ्यानुपिढ्या विभागून जात असल्यामुळे जमिनीचे इतके बारीक तुकडे झालेले आहेत की दरेक महार वतनदारास पुरेशी पैदास होत नसल्यामुळे त्यांची अगदी कंगाल स्थिती झाली आहे. यामुळे वतन पद्धतीत फेरफार करणे अगदी जरूर झाले आहे असे या परिषदेचे ठाम मत आहे. महारकी वतन सर्व महार लोकात विभागून सर्वांनी दरिद्री व कंगाल राहण्यापेक्षा ते वतन थोडक्याच लोकात विभागून त्यांची स्थिती मानास्पद व सुखावह करणे बरे. म्हणून महारकी वतनाची जमीन थोड्याच महारांना मोठ्या प्रमाणावर वाटवून देऊन ज्या महारांना अशा प्रमाणावर जमीन विभागल्यामुळे वतनी जमिनीस मुकावे लागेल त्यांना शक्य तेथे पड जमीन रयताव्याच्या नियमाने देऊन त्याची सोय लावण्यात यावी. हल्ली असलेली वतनी जमीन ज्या महार कुळास देण्यात येईल त्याच्याकडून आपल्या मुलामुली साक्षर करून आपल्या दर्जाप्रमाणे राहण्याची अट लिहून घेण्यात यावी. नंबर 10. मेलेल्या जनावराचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे हा गुन्हा आहे असे कायद्याने मानले जावे असा या सभेचा अभिप्राय आहे. 11. तलाट्याच्या जागावर बहिष्कृत वर्गाच्या नेमणुका होत जाव्यात अशी या परिषदेची मागणी आहे. 12. बहिष्कृत वर्गाच्या उन्नतीकरिता झटत असणाऱ्या बहिष्कृतेतर संस्थांचे अगर व्यक्तींचे कळकळीबद्दल ही परिषद जरी आभारी आहे तरी पण बहिष्कृत वर्गाचा राजकीय व सामाजिक हित संचय करण्यास त्यांच्याकडून जे उपाय सुचवले जातात ते उपाय या बहिष्कृत वर्गास सर्वस्वी मान्य होतात असे सरकारने समजू नये असे या परिषदेचे आग्रहाचे सांगणे आहे. 13 नंबर. भावी कायदे काउन्सिलात बहिष्कृतांचे प्रतिनिधी त्यांच्या लोकसंख्येच्या व गरजेच्या प्रमाणात त्यांच्या स्वतंत्र मतदारसंघातून निवडून घेण्यात यावेत अशी या परिषदेची हक्काची मागणी आहे. नंबर 14. ही परिषद भरवून आणण्याचे कामे ज्यांनी परिश्रम केले त्यांचे व विशेषतः आप्पा दादगौडा पाटील यांचे ही परिषद फार फार आभार मानते. 15. वरील सर्व ठराव त्या अधिकाऱ्यांकडे व इतर संबंध असणाऱ्या गृहस्थांकडे पाठविण्याचा अधिकार ही परिषद तिच्या अध्यक्षास देत आहे. ओके. तर आज आपण पहिलं भाषण वाचलेलं आहे. तर माझं म्हणणं की एक मिनिट. तर आजच्या दिवसाकरता मी एवढं थांबतो. बाकी आपण वाचत राहूया. ओके. धन्यवाद. जय भीम.